तमाम लाडक्या बहिणींना आता 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मार्च महिन्याचे 1500 रुपये वितरित करण्यात येणार आहे आणि अवघ्या 24 तासात या योजनेअंतर्गत महिलांना आता 3000 रुपयापासून 4500 रुपये पण मिळणार आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलात। महाराष्ट्रातील काही महिला अशा आहेत ज्यांना आता योजनेअंतर्गत 4500 रुपये मिळतील। तर 4500 रुपये नेमके कोणाला मिळतील ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावा लागेल। सोबतच तुम्हाला माहित असेल 7 मार्च रोजी फेब्रुवारी महिन्याचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता राज्य सरकारद्वारे वितरित करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये 2,41,00,000 महिला जे आहे पात्र आहे आणि सर्व महिलेला फेब्रुवारीचा महिना जो आहे त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला गेलेला आहे। परंतु काही महिला अशा आहे ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता नाही मिळालेला आहे, तर त्यांना काय करावं लागेल ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण यामध्ये मी तुम्हाला होळीचा बोनस सोबतच 4500 रुपये कसे मिळतील, 3000 रुपये कसे मिळतील आणि ज्या महिलांना 7 मार्चला 8व्या हप्त्याचे पैसे नाही मिळाले त्यांना पैसे कसे मिळतील ते सगळं आपण पाहणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। सोबतच जर आणखी तुम्ही माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नसेल केले तर इथे तुम्हाला व्हिडिओ लाईकची बटन दिसत असेल मित्रो, सगळ्यात आधी या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि इथे एक सबस्क्राइबची बटन सुद्धा तुम्हाला दिसत असेल त्यावर क्लिक करून ही जी घंटेचा ऑप्शन आहे त्याला ऑलवर सेट करून द्या, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहे मिळत राहील। तर जास्त वेळ न करता चला वळूया आता आपण आपल्या व्हिडिओकडे। तर तुम्हाला माहित असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो वितरित केला गेला नव्हता, कारण बँकेच्या जे डीबीटी सर्व्हर आहे बघा महाराष्ट्रामध्ये जे आहे ना, महाराष्ट्राच्या ज्या बँक आहे त्यांच्या सर्व्हरमध्ये डीबीटीमध्ये तांत्रिक खराबी आली होती, ज्यामुळे आहे 8वा हप्ता हा वितरित केला गेला नाही। पण त्यानंतर महिला व बाल विकास मंत्री आदिती सुनील तटकरेजी यांनी एक माहिती दिली होती। हे बघा, आदिती ज्या ताई आहे आदिती सुनील तटकरे मॅडम आहे, त्यांनी जे आहे फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा हप्ता एक सोबत मिळेल अशी त्यांनी जी माहिती ट्विटरद्वारे ट्विट करून दिली होती, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट येणार आहे, ज्यामध्ये फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ एकासोबत देणार आहे। 7 मार्च पर्यंत म्हणजे त्यांचं पर्यंत नव्हतं, इथे पासून होतं 7 मार्च पासून ते 8 मार्च पर्यंत सर्व महिलांना 3000 रुपये जमा करण्यात येईल असं त्यांनी या ट्विटमध्ये सांगितलं होतं। ट्विटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल किंवा एक वेबसाईट आहे भारत माती ज्यावरून तुम्हाला मी माहिती देत आहे तिची लिंक देऊन देईल, ज्यावरून तुम्ही जे आहे ही पूर्ण माहिती घेऊ शकता। पण बघा, खूप साऱ्या महिला अशा आहेत की ज्यांना 8वा हप्ता मिळालेला आहे, पण आणि खूप साऱ्या महिला अशा आहेत ज्यांना 8वा हप्ता मिळालेला सुद्धा नाही आहे। तर ज्या महिलांना 8वा हप्ता मिळालेला नाही आहे, बघा ज्या महिलांना 8वा हप्ता मिळालेला नाही आहे त्यांना सगळ्यात आधी तर डीबीटी ऑप्शन बँकेत जाऊन जे आहे सक्रिय करावं लागेल, म्हणजे ऑन करावे लागेल, तेव्हाच पैसे मिळणार आहे, नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाही आहे। त्यानंतर मित्र हो, आता ही जी हप्त्याची तारीख तुम्हाला सांगून देतो, 9व्या हप्त्याची तारीख कोणती राहील बघा। महिला व बाल विकास विभागाद्वारे तुम्हाला माहित असेल आता मधात त्यांची एक मुलाखत झाली होती, मुलाखतमध्ये सांगितलं होतं की ज्यांना जानेवारी महिन्याचा लाभ मिळालेला आहे, फेब्रुवारी महिन्याचा लाभ मिळालेला आहे, त्यांनाच मार्च महिन्याचा सुद्धा लाभ मिळेल। म्हणजे काल ज्यांना 1500 रुपये मिळालेले आहे त्यांना आज 8 ते 10 तारखेला जे 2 टप्पे राहील त्यांमध्ये आहे ना मार्च महिन्याचे 1500 रुपये सुद्धा मिळतील। मार्च महिन्याची जे तारीख जी आहे त्याच्या हिशोबाने म्हणजे जे अधिकारिक तारीख आहे ती 8 मार्चपासून 9वा हप्ता हा महिलांच्या बँकेत ट्रान्सफर केला जाईल। सोबतच महिलांना होळीच्या त्योहारचं जे बोनस सुद्धा दिला जाणार आहे। पण मित्र तुम्हाला माहिती आहे का, 8वा आणि 9वा हप्ता प्राप्त करण्यासाठी किंवा लाभ घेण्यासाठी महिलांना या पात्रता ज्या आहे पूर्ण कराव्या लागतील। त्यातली पहिली पात्रता आहे महिला महाराष्ट्राची असावी, दुसरं त्यांचा अर्ज वेबसाईटवर एक्सेप्ट केलेला असावा। हे कसं चेक करायचं मी तुम्हाला सांगतोच की तुमचा अर्ज एक्सेप्ट आहे की नाही ते चेक कसं करायचं आपण ते समोर पाहूया। महिलाचं जे वय आहे ते 21 ते 65 वर्षाच्या मधात असलं पाहिजे, ठीक आहे। त्यानंतर महिलेचा परिवार आयकरदाता म्हणजे टॅक्स पेयर नसावं। त्यानंतर महिलेच्या परिवाराची आय 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावी। महिला संजय गांधी निराधार योजना आहे बघा, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही। सोबतच महिलेचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असावा आणि डीबीटी ऑप्शन ॲक्टिव्ह असावं। डीबीटी ॲक्टिव्ह जर नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, तुम्हाला बँकेत जाऊन लवकरात लवकर हे डीबीटी पर्याय ॲक्टिव्ह करणं गरजेचं आहे। आता बघा, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची किस्त या दिवशी मिळणार। तर बघा, तुम्हाला जसं माहीत असेल कालपासून म्हणजे 7 मार्चपासून जे आहे 8वा हप्ता हा वितरित करणं सुरू झालेला आहे, ठीक आहे। हा आपला 8वा हप्ता आहे, हा तुम्हाला 7 मार्चपासून मिळालेला आहे, ज्यामध्ये महिलांना किती मिळाले, फक्त 1500 रुपये मिळाले। आता जे आहे 8व्या हप्त्याचे जे पैसे तुम्हाला मिळाले, पण आता 9व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला कधी मिळेल तर चला आता तुम्हाला सांगतो।
लाडकी बहीण योजनेअंतर्गत 8व्या हप्त्याचा पहिला टप्पा जो आहे काल जो सुरू झाला 7 तारखेला 8व्या हप्त्याचा पहिला टप्पा झाला. पहिल्या टप्प्यामध्ये 1,41,00,000 महिलांना लाभ देण्यात आलेला आहे आणि खूप साऱ्या महिला अशा आहेत ज्यांना 8वा हप्ता अजूनही मिळालेला नाही आहे. त्या महिलांना घाबरायची गरज नाही आहे. त्यांना 8वा हप्ता आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मिळून जाईल. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 8वा हप्ता मिळेल आणि आजच 9व्या हप्त्याचा पहिला टप्पा सुद्धा सुरू होणार आहे. म्हणजे 8व्या हप्त्याचा शेवटचा टप्पा खतम होईल आणि 9व्या हप्त्याचा पहिला टप्पा जो आज सुरू होईल. 9व्या हप्त्याचा पहिला टप्पा आज सुरू होईल, आज संध्याकाळपासून. तर समजून घ्या तो 10 तारखेपर्यंत याचावाला दुसरा टप्पा सुरू होईल आणि सर्व महिलांना 10 ते 11 तारखेपर्यंत वेट करावा लागेल, म्हणजे वाट पाहावी लागेल. कारण 11 तारखेपर्यंत सगळे जे आहे 8व्या आणि 9व्या हप्त्याचे टप्पे बँकेमध्ये ट्रान्सफर केले जाईल आणि त्या जर समजून घ्या तुम्हाला 11 तारखेपर्यंत जर पैसे मिळाले नाही तरच तुम्ही जे आहे तक्रार करू शकता आणि पैसे नाही मिळाले याची नोंद करू शकता, जेणेकरून तुम्हाला फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला जे आहे तब्बल 3 महिन्याचे पैसे मिळून जाईल. जर ही गोष्ट तुम्हाला समजली नसेल तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. 8व्या हप्त्याचा पहिला टप्पा जो आहे 7 मार्चला वितरित केला गेलेला आहे. आता त्याचा दुसरा टप्पा 8 मार्चला अपलोड होईल, म्हणजे वितरित केला जाईल. सोबतच 9व्या हप्त्याचा पहिला टप्पा आज वितरित होईल आणि दुसरा टप्पा 10 तारखेपर्यंत वितरित होईल. म्हणजे 11 मार्चपर्यंत सर्व महिलांच्या खात्यांमध्ये पैसे जे आहे ट्रान्सफर केले जाईल. ठीक आहे. पण जर तुम्हाला 11 मार्चपर्यंत पैसे नाही मिळाले तर तुम्ही हेल्पलाईन नंबर 181वर संपर्क करू शकता किंवा ग्रीव्हनन्स फॉर्मद्वारे जे आहे तक्रारसुद्धा करू शकता. तक्रार कशी करायची ते तुम्हाला मी आता सांगतो. पण त्याआधी या महिलांना आठवडा मिळणार नाही आहे मार्च एप्रिल याच्यानंतर त्यांना योजनेचा लाभच नाही मिळणार आहे. फेब्रुवारी मार्चचा हप्ता तर मिळत नाही, पण त्यांना एप्रिलचा सुद्धा लाभ नाही मिळणार आहे. त्याचं कारण काय बघा, राज्य सरकारद्वारे सर्व अर्जांची तपासणी करण्यात येत असते. त्या तपासामध्ये महिलेच्या कुटुंबाची आय म्हणजे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे की जास्त आहे, त्यांच्या घरी 4 चाकी वाहन आहे की नाही, कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता आहे की नाही ते चेक करण्यात येत असते. सोबतच पूर्ण जे त्यांचं वय वगैरे सुद्धा चेक केलं जाते. ज्या महिला या पात्रताला पूर्ण करत नाही, ही जी पात्रता निकष आहे ते त्याला जोपर्यंत पूर्ण करत नाही त्या महिलांना आता 9वा हप्ता कसाच मिळणार नाही आहे, 8वा हप्ता पण मिळणार नाही आहे. 8वा हप्ता तर जाऊ दे, त्यांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभच मिळणार नाही आहे आणि त्यांचे फॉर्म वेबसाईटमध्ये रिजेक्टसुद्धा करण्यात आलेले आहे. ठीक आहे. आणि होळीचा बोनससुद्धा महिलांना मिळणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं होळीचा बोनस मिळणार आहे. होळीच्या बोनसमध्ये महिलांना एक लाडकी बहीण साडी योजनेअंतर्गत एक साडी भेटमध्ये दिली जाणार आहे. बघा, साडी भेटमध्ये दिली जाणार आहे आणि या साडीचा लाभ फक्त उर्वरितच महिलांना देणार आहे, म्हणजे सर्व महिलांना देण्यात येणार नाही आहे. ज्यांच्या घरी अंत्योदय अन्न योजना आहे, बघा अंत्योदय अन्न योजनेचं पिवळं किंवा केशरी राशन कार्ड आहे किंवा त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळेल. आणि हो, त्यांना सरकारी राशनची जी दुकान असते, म्हणजे तुमच्या इथं जे कंट्रोल म्हणतो आपण मराठीमध्ये किंवा राशनची दुकान म्हणतो, तिथून तुम्हाला साडी योजनेअंतर्गत जो आहे हा लाभ मिळेल. तर काही या प्रकारची जी ही अपडेट आहे लाडक्या बहीण योजनेची. आता ज्या महिलांना 8वा हप्ता काल नाही मिळाला त्यांना सायंकाळपर्यंत मिळून जाईल किंवा 9 तारखेला मिळेल. पण आजच्या तारखेला सर्व हप्तेही वितरित केल्या जाणार आहे. कारण आदित्यताई तटकरे यांनी जे माहिती दिली होती की 8 मार्चच्या आधीच 7 मार्चच्या आधीच होणार होतं, पण 8 मार्चला आज महिला दिवस आहे आणि महिला दिवसाच्या निमित्तानं होऊ शकतं की महाराष्ट्र सरकार, तुम्हाला सांगतो बघा, 8 मार्चला पात्र महिला ज्या आहे त्यांची जे किस्त महिलांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केल्या जाईल. सोबतच आज महिला दिवस आहे, तर महिला दिवसाच्या निमित्तानं एक कार्यक्रम आयोजित केला जाईल आणि हे बघा, ज्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीसजी साहेबसुद्धा अवेलेबल राहणार आहे आणि या महिला दिनाच्या निमित्तानं जो कार्यक्रम बनवण्यात आलेला आहे, जारी करण्यात आलेला आहे, त्या कार्यक्रमादरम्यानच त्यांनी ऑनलाईन मोबाईलवरून एक बटन दाबून 8वा हप्ता हा वितरित केला जाऊ शकतो. जसं इलेक्शनच्या आधी आपण पाहिलं होतं की मुख्यमंत्री साहेबांनी सभेच्या दौरान बटना दाबू सगळ्या महिलांना पैसे जे आहे ट्रान्सफर केले होते. तर काही या प्रकारची ही 9व्या हप्त्याची अपडेट आहे. तुम्हाला ही अपडेट कशी वाटते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि आता मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकता तुमचा अर्ज स्वीकार केलेला आहे की नाही. चला, तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट ओपन करायची आहे. वेबसाईट ओपन केल्यानंतर लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर या 3 लाईनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन मेड अर्लियर असं हे बटन तुम्हाला दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे. जर तुमचा फॉर्म इथे ॲप्लिकेशन स्टेटस जिथे लिहून आहे तिथे जर रिजेक्टेड लिहून आहे, बघा जसं आता इथे ना रिजेक्टेड लिहून आहे, तर आता या महिलेला पैसे मिळणार नाही. पण जर तुमचा फॉर्म अप्रूव्ड आहे
तर तुम्हाला पैसे मिळेल. पण इथे संजय गांधी योजनेअंतर्गत जर तुम्ही लाभ घेत असेल तर तुम्हाला मात्र पैसे मिळणार नाही, ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या. सोबतच तुम्हाला पैसे मिळाले की नाही ते सुद्धा तुम्ही आता चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला काहीच नाही करायचं आहे, सिंपली तुम्हाला हे ॲक्शनच्या ऑप्शनवर यायचं आहे. इथे ॲक्शनचं तुम्हाला जे ऑप्शन दिसत असेल, इथे तुम्हाला एक रुपयासारखं असं ऑप्शन दिसत असेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला पैसे मिळाले की नाही ते तुम्ही इथून चेक करू शकता. किती रुपये मिळाले, किती तारखेला मिळाले, कोणत्या अकाउंटमध्ये मिळाले, हे सगळं तुम्हाला या पेजवर माहिती पडून जाते. ठीक आहे. आता जर तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ताच नाही मिळाला तर तुम्ही एक तर हेल्पलाईन नंबर 181 संपर्क करून मदत घेऊ शकता किंवा याच वेबसाईटद्वारे तुम्हाला अर्ज जे आहे तुम्ही तक्रार करू शकता. तक्रार करण्यासाठी 3 लाईनवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला ग्रीव्हनन्स असं ऑप्शन दिसत असेल, बघा हेडफोनचं चिन्ह आणि ग्रीव्हनन्स लिहून आहे, यावर क्लिक करायचं आहे. आणि हे बघा इथे ॲड ग्रीव्हनन्स असं तुम्हाला दिसत असेल. ॲड ग्रीव्हनन्समध्ये तुम्हाला इथे काय करायचं आहे, सिंपली कंप्लेंट अगेन्स्ट अदर ॲप्लिकेशनच्या आधी एक ऑप्शन येते माय ॲप्लिकेशन किंवा यावर क्लिक करायचं आहे. आणि इथे आल्यानंतर सगळ्यात खाली इथं अदरचा ऑप्शन आहे, बघा अदरचा ऑप्शन, या अदरच्या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. तुम्हाला इथे आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे, तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि हो इथे प्लीज डिस्क्राईबमध्ये तुम्हाला टाकायचा आहे लाडक्या बहीण योजनेचा 8वा 9वा हप्ता आम्हाला मिळालेला नाही असं तुम्ही इथे लिहायचं आहे. त्यानंतर इथे तुमचं डॉक्युमेंटचं नाव म्हणजे इथं आधार कार्ड लिहायचं आहे. इथे अपलोडवाल्या बटनवर क्लिक करून आधार कार्ड अपलोड करायचं आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला ही करता येत नसेल की ग्रीव्हनन्स फॉर्मद्वारे जे आहे तक्रार कशी करायची ते जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला सांगेल स्टेप बाय स्टेप की कसे तुम्ही ग्रीव्हनन्स टाईप, ग्रीव्हनन्स कॅटेगरी, आधार कार्ड नंबर वगैरे टाकून किस्त नाही भेटली तर कसा मेसेज टाईप करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल. जर तुम्हाला त्याची गरज असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रां वगैरे सोबत शेअर करा. सोबत जर आणखी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.